फोडणीचा भात आणि बरोबर छानपैकी अशी आंबट गोड कैरी कोणाला आवडणार नाही आणि चव म्हणाल तर एक नंबर लागते बरं का. तर फोडणीचा भात करण्यासाठी आपण इथे शेला तांदूळ घेतलेला आहे, स्वच्छ निवडून घेतलेला आहे. तेजपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आलं, हिरवी मिरची आणि लसूण हे बारीक करून घ्यायचं आहे. हिरव्या मिरचीतला फोडणीचा भात अप्रतिम लागतो चवीला. दुसरं तिसरं काहीही मसाले न टाकता फक्त हिरवी मिरची, लसूण आणि आलं एक नंबर भात होतो. तुम्ही नक्कीच अशा पद्धतीमध्ये भात करताल तर म्हणताल खरंच खूप छान होतं भात. तर आपण कढईमध्ये पाणी देखील गरम करायला ठेवलं होतं. पुन्हा कढई गॅसवरती ठेवूया. तांदळामध्ये पाणी टाकूया आणि स्वच्छ 2 पाण्याने हा तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचा आहे. कारण का हा थोडासा ना पिवळसर आणि हळदीसारखं पाणी निघतं, त्याच्यामुळे आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आता आपण कढईमध्ये तेल टाकूया. तेल टाकल्याच्या नंतर आपल्याला टाकायचे आहे कढीपत्ता मस्तपैकी ताजा ताजा. आणि आता यामध्ये भरपूर सारा कांदा उभा चिरलेला आहे आपण. आणि कांदा टाकल्याच्या नंतर आता आपल्याला चांगला कांदा हा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. म्हणजे कांदा चांगला मऊसूत करून घ्यायचा आहे. नंतर आपण तेजपत्ता टाकूया, म्हणजे तमालपत्र टाकूया. आणि तमालपत्राचा देखील स्वाद यामध्ये खूप छान येतो. तर इतर कोणतेही जास्तीचे मसाले न वापरता अगदी साध्या पद्धतीमध्ये आपण हा फोडणीचा भात चविष्ट कसा होता ते पाहणार आहोत. तर आता आपण ठेचा टाकलेला आहे. तर हिरवी मिरची कट न करता आपण इथे ठेच्याचा वापर केला, म्हणजे फोडणीचा भात ना सर्वत्र असा नाही का मिरची व्यवस्थित लागली जाते आणि म्हणून तो छान होतो. तर आता आपला कांदा नाही का चांगला मऊसूत झालेला आहे. आता आपण टोमॅटो टाकून घेऊया आणि टोमॅटो देखील आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. तर माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. आता यामध्ये आपण बटाटा टाकलेला आहे. आता बटाटा टाकून 1-2 मिनटं आपण पुन्हा परतून घेऊया. तर सर्व जिन्नस आपले चांगले परतले गेले आहेत. आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे तांदूळ. तर एवढे म्हणजे नाही का तांदूळ म्हणजे कांदा वगैरे सगळं परतेपर्यंत एक 5 ते 10 मिनटं जातात आपले मंद आचेवरती आणि तोपर्यंत आपले तांदूळ नाही चांगले फुलले जातात. आता यामध्ये आपण थोडीशी हळद टाकलेली आहे आणि हळद टाकून पुन्हा 1-2 मिनटं आपण परतून घेतलेलं आहे. आता आपण तांदूळ टाकूया. तर तांदूळ टाकल्यावरती आपल्याला तांदूळ चांगले 5 ते 10 मिनटं मंद आचेवरती परतून घ्यायचे आहेत. आणि खरं हा फोडणीचा भात ना मी माझ्या आईच्या पद्धतीने केलेला आहे, कारण का आईकडे गेलेली असताना आईने असा फोडणीचा भात केला होता आणि ती फोडणीचा भाताची रेसिपी मी पाहिली होती आणि ती त्यावेळेस असा म्हणजे तांदूळ जो आहे ना तो चांगला परतून घेत होती. त्याच्यामुळे माझ्या ते लक्षात आलं की आपण एवढा परतत नाही आहे, परंतु तिने जो भात असा तांदूळ परतून घेतला ना त्याच्यामुळे ती फोडणीच्या भाताची चव जी आहे ना ती दुपटीने वाढते. त्याच्यामुळे मी तेव्हापासून ना असा तांदूळ चांगला परतून घ्यायला लागले. म्हणजे असं काही आपल्याला शिकण्यासारखं भरपूर असतं नाही का. कुणाकडे जर आपण गेलो तर आपल्याला काही गोष्टी वेगळ्या दिसल्या तर आपण त्या करून पण पाहावं, कारण का त्याच्यातून पण चांगल्या गोष्टी घडल्या जातात नाही का. म्हणजे तसा हा फोडणीचा भात चवीला खूप छान लागतो. हे नवीन मला कळालं की नाही का तांदूळ देखील चांगला हा परतून घ्यायचा असतो. तर यामध्ये आता आपण गरम पाणी टाकलेलं आहे आणि गरम पाणी टाकल्यानंतर थोडंसं आपण ढवळून घेऊया आणि त्याच्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया आपण. आता पाणी आपण गरम केल्याच्यामुळे ना पाण्याला चांगली लगेचच्या लगेच उकळी फुटते आणि ना एक 5 ते 10 मिनटामध्येच हा भात आपला फोडणीचा छानपैकी असा तयार होतो. तर मंद आचेवरती ना आता आपण एक 5 मिनटं हा भात ठेवूया आणि झाकण ना पूर्ण बंद न करता थोडंसं असं उघडं ठेवूया आणि थोडीशी आपण वरून कोथिंबीर टाकलेली आहे. तर हा फोडणीचा भात जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करा. तर 5 मिनटानंतर पाहू शकता छानपैकी अशी उकळीमध्ये ना आपला तांदूळ हा फुलून आला होता वरती आणि अगदी थोडंसं पाणी राहिलं होतं. आता जेवढं पाणी आपण घेतलं होतं ना तेवढं या भातासाठी पुरेसं आहे आणि जेवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे ना त्यामध्ये हा भात पूर्णपणे छानपैकी असा तयार होणार आहे. आणि नाही का मग आता पाहू शकता छानपैकी असा फुलला गेला आहे. तर आता यामध्ये ना आपण पुन्हा झाकण ठेवूया आणि मंद आचेवरती एक 5 मिनटं झाकण ठेवूया. तर 5 मिनिटांनी पाहू शकता आपलं मस्तपैकी फोडणीचा भाताचा सुगंध छानपैकी असा घरभर दरवळत आहे आणि मस्तपैकी असा फुलून देखील आपले तांदूळ आलेले आहेत.
तर तुम्हाला हा भात कसा वाटला तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. तर या भाताबरोबर आपल्याला छानपैकी अशी झाडाची ना कैरी आणलेली आहे ताजी ताजी. आता ती म्हणजे भाताबरोबर आपण मस्तपैकी हळद मिठातली कैरी देखील खाणार आहोत. तर आपला तांदूळ येथे छानपैकी शिजला देखील आहे, पाहू शकता. तर मस्तपैकी आपला फोडणीचा भात येथे तयार झालेला आहे आणि आता कैरी छानपैकी अशी कट करून घेऊया. तर हळद मीठ लावलेली कैरी आणि मस्तपैकी फोडणीचा गरमागरम भात. तर या भातावरती तूप जरी टाकलं नाही तर इतका चविष्ट भात लागतो. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे फोडणीचा भात करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडणार याची गॅरंटी देते मी. आणि तुम्ही परत परत असा भात करून खाणार. आणि पहा ना किती सुरेख दिसतो की नाही. आणि मस्तपैकी असा कलर पण खूप छान येतो बरं का, कलरफुल भात होतो नाही का. आणि जी हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे ना, ते सर्वत्र मिरची व्यवस्थित लागली जाते. तर या तुम्ही पण फोडणीचा भात खायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.